त्यांच्याकडचं नाही मुद्दाम रांग दिसते. कम्फर्टेबल. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते. जय जय रघुवीर समर्थ. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. हरि ओम तत्सत. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, संत समागमचे आदरणीय शास्त्रीजी त्यांच्या चरणी वंदन करते. या संत समागमवरती सेवा करणारे सर्व प्रवचनकार, कीर्तनकार, वैदिक कर्म करणारे सर्वांच्या चरणी वंदन करते. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आजचं चिंतन जे ते आपण चिंतन चालू करू. कालपासून आपण मांडुक्य उपनिषद बघतोय. अंदाज आहे मला थोडा की म्हणजे बुद्धीचा थोडा कस आहे हे उपनिषद समजून घेण्यासाठी आपल्याला. कारण मुळामध्ये जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान समजून घेणं म्हणजे थोडं फार बुद्धी एकाग्र करायला लागते. पण तरी पण आपण थोडं समजून घेऊया, काही हरकत नाही. कारण ती श्रुतिमाऊलीची जर कृपा जीवावरती झाली तर ते सगळं सोपं होऊन जाईल आपल्याला. अत्यंत श्रद्धेने आपण स्मरण करू. आणि जिथे ओंकार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला ओंकाराचं चिंतन सांगितलेलं आहे उपनिषदाने, त्या ठिकाणी आपण काय करूया की सोपं एखादं आपलं पौराणिक नाम तिथे बसू. म्हणजे मग ते आपल्याला अनुकूल वाटेल असं काही करून घेऊ. बघूया. काल आपण पहिला मंत्र जो आहे तो मंत्र बघत होतो आणि त्या मंत्रातले काही सिद्धांत बघितले. एक थोडा सिद्धांत त्या ठिकाणी कालचा एक थोडा मुद्दा बघायचा राहिला आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तेवढा बघू आणि आपण पुढे जाऊया. हे संपूर्ण उपनिषद आपल्याला सांगतं की आपल्या तीनही म्हणजे चारही अवस्था काय आहे किंवा सगळं विश्व पूर्वी असणारं, आत्ता असणारं, यानंतर असणारं, यानंतर हे दृश्य जग नसेल, पण जे काही असेल ते केवळ फक्त एक तर ब्रह्म तरी आहे किंवा तेच म्हणजे काय तो ओंकार आहे असं सांगितलं. आता मांडुक्याच्या भाषेमध्ये जेव्हा आपण बोलतोय तेव्हा त्यांनी असं म्हटलं की संपूर्ण एतद काय ओम एतद अक्षरम इदम सर्वम. हे सर्व काय आहे तर हे ओंकार आहे. मग हे ओंकार म्हणजे काय आहे? काल आपण थोडा त्याचा विचार केला, पण आज थोडा त्याचा सविस्तर विचार करूया. हा ओंकार म्हणजे नेमकी कशी, या ओंकाराची निर्मिती कशी झाली किंवा ओंकार कसा मिळाला, हा आकार कसा काय आला. त्याचे जे साधारण 2 अधिकारी व्यक्तींनी त्याचं खूप छान निरूपण केलं. पहिलं जे आहे ते आमच्या परमपूज्य मंदाताईंनी सर्वाधार ओंकार नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिले. अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये आपली पंचमहाभूतं आणि आपले जे 3 मन, बुद्धी आणि जो आपला अहंकार आहे, हे 3 या अष्टदा म्हणजे 3 गुण यांनी संपूर्ण म्हणजे जी सजीव किंवा चेतनसृष्टी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि जडसृष्टी जी आहे ती पंचमहाभूताची आहे. तर ही आपण काल विचार बघितला, पण त्याचे काही स्पेसिफिक आकार आहेत म्हणजे विशिष्ट आकार आहेत. आणि ह्या आकाराने हे संपूर्ण विश्व बनलेलं आहे. मग हा ओंकार मुळामध्ये कसा आहे त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला त्या परब्रह्माला हम 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 असं जे स्फुरण झालं,
एकोहम बहुश्याम, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे आणि बहु व्हावं असं जे स्फुरण झालं, ते स्फुरण म्हणजे हा ध्वनी आहे. आणि तो ध्वनी जो आहे तो काय आहे, म्हणजे पहिल्यांदी जो प्रगट झाला तो काय प्रगट झाला, ध्वनी प्रगट झाला. ध्वनी प्रगट झाला म्हणजेच काय प्रगट झालं, तर नाम प्रगट झालं. आणि नाम प्रगट झाल्यानंतर हे दृश्य विश्व प्रगट झालं. आपल्याला काय वाटतं, आधी पोर जन्माला येतं आणि मग आपण त्याचं नाव ठेवतो. म्हणजे आधी रूप आहे आणि नंतर नाम आहे. विश्वाची उत्पत्ती जेव्हा बघतो तेव्हा लक्षात असं येईल की आधी काय आहे, आधी नाम आहे आणि त्यानंतर काय आहे, तर दृश्य जगत जे आहे त्याची उत्पत्ती झालेली आहे. याचा अर्थ रूप नंतर आहे आणि आधी नाम आहे. आणि म्हणून ओंकार हा ध्वनी आहे, तो चिन्हाने आपण एक प्रगट करतो. आता हे चिन्ह कसं निर्माण झालं, चिन्ह कसं निर्माण झालं. परमपूज्य मंदाते असं म्हणतात की ज्या वेळेला विधात्यांनी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली, त्यावेळेला त्यांनी काय केलं असेल, त्या शक्तीने ती शक्ती अशी फिरली म्हणे. शक्ती फिरली ती, कारण ती मुळात निराकारच होती. फिरली, तिने जणू काय आपले पदरव टाकले आणि ते जे पदरव टाकले ते पदरव जेव्हा असणारे ते गोळ, म्हणजे त्याची एक रेख तयार केली, त्यातून जे एक आपल्या समोर असणारं आलंबन तयार झालंय ते म्हणजे ओंकार आहे. आणि म्हणून तो पहिल्यांदी ध्वनिरूप असणारा असं त्यांनी त्याचं वर्णन त्या संपूर्ण सर्वाधार ओंकारामध्ये दिलेलं आहे. फडके शास्त्रींनी ह्याचं उत्तर खूप छान दिले. फडके शास्त्री असं म्हणतात की मुळामध्ये ओंकार हा ध्वनिरूपाने प्रगटला. मग प्रगटल्यानंतर लक्षात आलं की ओम हे काय आहे, तर वेद, म्हणजे विश्वाची उत्पत्ती जेव्हा करायची त्यावेळेला पहिल्यांदी ब्रह्मदेव निर्माण झाला आणि त्याच्या हातात नारायणाने वेदच दिले. वेदांचं सारच ओंकार आहे. आणि मग हे सार जेव्हा दिलेलं आहे त्याला, तेव्हा तो ध्वनिरूप असणारा ओम जो आहे तो कसा आहे, तो त्या ऋषीमुनींना ध्यानामध्ये स्फुरला. पण त्याचा आकार कसा आहे माहिती नाही, ध्वनी माहिती आहे कसा आहे तो. ओम एवढं त्यांना कळलेलं आहे. ओम हे सर्वस्व आहे, हे विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे, हे त्यांना कळलं आहे, हे जाणलेलं आहे त्यांनी. पण तो आकार कसा तयार झाला असेल, तर त्यांनी असं म्हटलंय, ऋषींनी एक प्रयोग केला. आणि तो प्रयोग काय केला, तर पूर्वी पाटी असायची बघा, आपण शाळेत जायचो तेव्हा पाटी घेऊन जायचो. ह्या दगडाच्या पाट्या असायच्या काळ्या. त्या पाटीवरती त्यांनी अगदी बारीक अशी चाळलेली माती असते ना, ती अशी माती भुरभुरली, म्हणजे सुकी माती बारीक अशी सपिटीच्या चाळणीने चाळलेली त्यांनी ती त्या संपूर्ण पाटीवरती अशी भुरभुरून ठेवली. आणि सर्व त्या ऋषींनी त्या ठिकाणी बसून ओंकाराचा जप केला. आणि त्या जपाचा परिणाम म्हणून त्याचे जे काही व्हायब्रेशन्स होते, त्या जपाचा परिणाम, त्या सगळ्याच्या ध्वनींचा परिणाम, आणि म्हणून त्या ओंकार त्या नादाचा जो काही परिणाम होता तो आकार कुठे आहे, तो त्या मातीवरती उमटला. आणि तेव्हा लक्षात आलं की हा ओंकार कसा आहे, तर या ध्वनीचा उच्चार कसा आहे किंवा ते शब्द कसा आहे, तर तो अशा प्रकारचा चिन्ह म्हणजे त्या ओंकाराचं चिन्ह आहे, हे आता ऋषींना कळलं. मग आता त्यांनी वेगवेगळे ध्वनी काढायला सुरुवात. ग ख ग ही जी भाषा पूर्ण निर्माण झाली, ही कशी निर्माण झाली, तर वेगवेगळे जे काही ध्वनी त्यांनी काढले, वेगवेगळे वर्ण त्यांनी केले, वेगवेगळे स्वर जे आहेत ते स्वर काढले. आणि ते स्वर अशा तऱ्हेने संपूर्ण भाषा जी आहे ना, ती भाषा त्या काळामध्ये ऋषींनी जी आहे, ती ऋषीमुनींनी ती काय केलेली आहे, तर ती म्हणजे जी आता आपल्याला भाषा आज मिळालेली आहे, ती त्यांनी अशा प्रकाराने त्या ध्वनीच्या साह्याने ते जे वर्ण आहेत ते वर्ण आहेत. नाही तर प्रश्न पडेल, हा क असाच का असावा, ख असाच का असावा, न असाच का असावा, आपल्याला प्रश्न पडेल ना. पण त्याचं मूळ कारण कसं आहे, तर ते ध्वनी जी आहे तो ध्वनी त्यांना माहिती होता, कारण तो आतून त्यांनी काढलेला होता. त्याची जी काही ती कंपनं त्यांनी जाणवली होती आणि ती मातीमध्ये उमटलेली. याचा अर्थ त्या सगळ्या वर्णांचा किंवा त्या ध्वनींचा त्यांनी जप केलाय. लक्षात घ्या, जपाच्या साह्याने पुन्हा पुन्हा त्याची आवर्तन करून हे जे चिन्ह आहे ना, ते चिन्ह त्यांनी कमावलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने भाषा, म्हणजे ओंकार कसा मिळाला, तर त्या ओंकाराचा अखंड जप करून 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 त्या मातीमध्ये तो आकार उमटला आणि त्यातून ओंकार जो आहे तो प्रगट झालेला आहे.
फडकेशास्त्रींनी खूप सुंदर त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि मग ते म्हणतात की इथे लक्षात येईल की आधी नाम आहे आणि मग दृश्य जगत आहे. आणि मग आपल्याला इथे लक्षात येईल की सर्व संत अखंड आपल्याला नामसाधना करायला सांगतात, नामसाधना करायला कारण रूप जाईल पण नाम जाणार नाही. शेवटपर्यंत टिकणारं सुरुवात म्हणजे जे आधी आहे तिथेच अंत आहे. आणि म्हणून आधीच्या इथे जर नाम असेल तर ते शेवटपर्यंत टिकणारे एक नाम आहे. रूप कसं आहे ते जाणार आहे. सुंदर त्यांनी त्याला खूप छान दृष्टांत दिलाय. त्यांनी इतका सुंदर दृष्टांत दिलाय. ते म्हणे कल्पना करा तुमच्याकडे सोनं आहे, ते सोनं जर तुम्ही घेऊन सोनाराकडे गेलात, सोनार काय करेल? सोनार काहीच करू शकणार नाही. तो म्हणाले हे घेऊन मी काय करू? मग सोनाराला तुम्हाला सांगायला लागतं, अरे पाटली कर, बांगडी कर, हार कर. याचा अर्थ आधी नाम सांगावं लागतं आणि मग त्यानंतर रूप तयार होतं. किंवा जर माती आहे तर त्या कुंभाराला सांगायला लागतं की आम्हाला आता पणत्या हव्यात, आम्हाला आता घट हवाय. म्हणजे जे काही हवं आहे आपल्याला, जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्याचं आधी नाम सांगितल्याशिवाय आपल्याला ते रूप समोर येत नाही. हा सिद्धांत या ठिकाणी जो आहे तोच निर्मितीच्या संदर्भामध्ये आधी ओंकार रूपी नाम तयार झालं आणि मग जे आहे आता तो नामीच आहे. ओंकार जो आहे तो नामी आहे आणि तो नामी असा असणारा मग त्यांनी दृश्य विश्व जे आहे ते त्याचं रूप तयार केलं आणि म्हणून आधी अरूप असणारा नामी नाम तयार झालं. ते त्याची निष्पत्ती आहे, ती ओंकाराच्या स्वरूपात आहे. आणि मग त्यानंतर दृश्य जगत जे आहे ते त्यांनीच निर्माण केलं आणि त्यामुळे तो सगळ्यामध्ये शिरलेलाच आहे. आणि मग आता हे दिसणारं दृश्य जगत काय, ते अपरब्रह्म जे आहे तो काल आपण विचार बघितला. आणि अशा तऱ्हेने ओंकाराची निर्मिती झाली असं सांगितलंय. आणि मग काल आपण आता ह्या ओंकारापासून जे आलो होतो ते एका सिद्धांतावरती आलो होतो. जेथे चित्त नामामध्ये विरून जाते त्या ठिकाणी जीवाचं अस्तित्व अहम जे आहे तो अहम त्या ठिकाणी विलीन जातो. आणि जिथे अहम विलीन होतो, अहम विरून जातो, तिथे शुद्ध जाणीव शिल्लक राहते. आणि शुद्ध जाणीव जे आहे तेच काय आहे तर ते ओंकाराचं स्वरूप आहे. मग आता हा ओंकार कसा आहे तर तो इंद्रियांना कसा आहे, इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियांना कळतं काय काही? आता इंद्रियांना जे जे काही कळणार आहे ते नामरूपांचं असणारं कळणार आहे. पण ज्याला नामरूप नाही ते इंद्रियांना कळतच नाही. अगदी आकाश आहे, आकाश आहे, आकाश आहे आपण म्हणतो, पण आकाश थोडी स्पर्श आपल्याला कळतो. त्याचा स्पर्शाने कळतच नाही, कानाने कळत नाही, जिभेने त्याची चव येत नाही. मग स्थूल जर भूत आपल्याला गोचर होत नाही इंद्रियांना तर सूक्ष्म असणारं ते परमात्मे तत्व किंवा ते ब्रह्मतत्व किंवा तो आत्मा किंवा ते ओंकार ते आपल्याला गोचर होईल काय? ते नाही होणार. याचा अर्थ ते अगोचर आहे असं सांगितलेलं आहे. पण संपूर्ण ही सृष्टी जी आहे ती त्यांनीच भरलेली आहे. कालातीत असं असणारं ते आहे. आणि मग सांगितलं याचे 4 पाद आहेत. दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितले की सर्वम एतद ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सहा अयम आत्मा. आता इथे ह्याच मंत्रामध्ये महावाक्य आलेले आहे बरं का, सुरुवातीलाच आलेले बघा. त्याने म्हटलंय सर्वम एतद ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. हा आत्मा ब्रह्मरूप आहे. हे महावाक्य जे आहे ते इथे सुरुवातीला दुसऱ्याच कंडिकेमध्ये आलेलं आहे. हे सर्व ब्रह्मच आहे आणि हा आत्मा काय आहे तर ब्रह्मच आहे. आणि ह्याचे 4 पाद आहेत असं सांगितलेलं आहे. आता हे 4 पाद म्हणजे एखाद्या प्राण्याला 4 पाय असावेत किंवा तुम्हाला आम्हाला 2 हात आणि 2 पाय असे 4 पाद असं याचं स्वरूप नाही बरं का. हे पाद म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. परमपूज्य डॉक्टर काकांनी फार सुंदर त्या ठिकाणी एक सिद्धांत दिले. काकांनी उपनिषदामध्ये हे पाद समजून घेण्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिलाय. ते असं म्हणतात की आपल्याकडे पूर्वी 1 रुपयाचं एक नाणं असायचं. पण ह्या 1 रुपयामध्ये काय काय होतं बघा. त्यांनी असं म्हटलंय की 1 रुपयाच्या नाण्यामध्ये पूर्वीच्या काळी 4 आणे, 4 आण्याला म्हणजे 1 पावली म्हणायचो आपण त्याला, 4 आण्याचं एक नाणं होतं. हे 4 आण्याचं नाणं 25 पैशाचं असायचं. असे 4 आण्याची 4 पावल्या झाल्या की 1 रुपया असतो. याचा अर्थ 1 रुपयामध्ये 4 पावल्या अंतर्भूतच आहेत, त्या त्याच्यापेक्षा वेगळ्या नाहीत.
त्या 4 पावल्या जशा त्या 1 रुपयाच्या नाण्यामध्ये अंतर्भूत आहेत त्या त्याच्यातच आहेत. कारण त्याच्याशिवाय तो 1 रुपया बंदा पूर्णच होत नाही. म्हणजे त्यामध्ये अंतर्भूत असणं, तसं ओंकाराचे हे जे पाद आहेत चारी ते त्यामध्येच अंतर्भूत आहेत. ते असे वेगळे वेगळे नाहीत. तो त्याचाच भाग आहे, त्याच्यातून तो वेगळा काढता येत नाही. आणि म्हणून तो पावलीच्या दृष्टांताने समजून घ्यायचा की तो त्याच्यापेक्षा वेगळा नाही. आणि मग असे हे त्याचे 4 पाद पहिल्यांदा सांगितलेले आहेत. त्याला त्या 4 पादांमध्ये तो समाविष्ट आहे सांगितलंय. आणि मग त्यांनी सांगितलंय की आता त्याचे पाद आणि त्याच्या अवस्था किती आहेत, तर 4 अवस्था त्याच्या आहेत. आता मुळामध्ये मांडुक्याचा विषयच आहे 4 पाद आणि 4 अवस्था. आता आपण ज्या विषयामध्ये प्रविष्ट होणार आहोत त्या अवस्थेमध्ये प्रविष्ट होणार आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता आपल्या जीवाला किती अवस्था आहेत. जीवाला 3 अवस्था तर आपल्या अनुभवाला येतात. एक जागृती, आत्ता तुम्ही आम्ही सगळे जागृतीमध्ये आहोत. आपण सगळे जागे आहोत, याचा अर्थ सजग आहोत. आपल्या आजूबाजूला काय चालतं हे सगळं आपल्याला कळतं. आपण ह्या अवस्थेचा एकदा एका उपनिषदामध्ये खूप छान विचार केला आहे. जागृत अवस्थेमध्ये काय घडतं तर 14च्या 14 इंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख असतात. सुषुप्तीमध्ये काय घडतं ती 14च्या 14 जी आहेत ती लीन झालेली आहेत आत्मस्वरूपामध्ये. आणि स्वप्नावस्थेमध्ये काय आहे तर फक्त एकच अर्धवट जागृत आहे आणि 13च्या 13 जी आहेत ती लीन आहेत. हा विषय थोडा जर आठवत असेल ते पहिलं, नाहीतर असं होईल की पुढच्या पाठ मागचं सपाट, असं नको व्हायला. आपण विद्यार्थ्यांना म्हणतो ना असं नाही चालणार. तसं साधक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आत्तापर्यंत काय ऐकलं हे जर लक्षात आलं तर आपल्या थोडं लक्षात येईल की तोच धागा उपनिषदांनी पुढे घेतलेला आहे. आणि मग आता ह्या सगळ्या अवस्थांच्या विषयी आपल्याला विस्तृतपणे हे मांडुक्योपनिषद सांगतं. आणि त्याने म्हटलं प्रत्येक अवस्था एक एक अवस्थेमध्ये लीन होते बरं का. कळतही नाही, आपण रोज ह्या अवस्था अनुभवतो, पण एक अवस्था दुसऱ्या अवस्थेमध्ये लीन होते हे आपल्याला कळत नाही. आणि आता इथे त्यांनी सांगितले की आपली जागृत अवस्था जी आहे ती कशामध्ये लीन होते तर ती स्वप्नावस्थेमध्ये लीन होते. स्वप्न कशामध्ये लीन होतं तर ते सुषुप्तीमध्ये लीन होतं. सुषुप्ती कशामध्ये लीन होते तर ती जागृतीमध्ये लीन होते. याचा अर्थ एक एक जी काही आपली अवस्था आहे ती प्रत्येक अवस्था एकेका अवस्थेमध्ये अलगद अशी लीन होत जाते. ती त्याच्यामध्ये त्याचा लय होतो. आता आपण प्रयत्न करून बघितल्यानंतर लक्षात येईल, चला आता मी झोपायचं आहे असं आपण म्हटलं तर खरंच आपल्याला झोप येते का, किंवा नेमकी मला झोप कधी लागते तो क्षण आपल्याला धरता येतो का. किती प्रयत्न करून बघूया आपण, आपल्याला तो क्षण नाही धरता येत, कारण तो आपल्या हातातच नाही. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाताना काय घडतं हे आपल्याला काहीच कळत नाही. आणि अशा ह्या 3 अवस्था तुमच्या आमच्या ज्या आहेत त्या अनुभवाच्या आहेत. आणि ह्या 3ही अवस्थांच्या पलीकडे एक अवस्था आहे ती तुर्यावस्था आहे. आणि ती तुर्यावस्था आपल्याला कुठे अनुभवायची आहे तर ती जागृत अवस्थेमध्ये अनुभवायची आहे. त्यासाठी उपनिषद आपल्याला बोध करते, लक्षात. आता मांडुक्य उपनिषदाचा बोध कशासाठी हे समजून घेण्यासाठी की तुर्यावस्था जी आहे ती जागृत अवस्थेमध्ये मला काय करायचं आहे. सुषुप्तीमध्ये जशी माझी सगळी इंद्रिय आत्मस्वरूपामध्ये सहज लीन होऊन जातात, ती ईश्वराच्या कृपेने किंवा ईश्वराच्या मुळे होतात, ती मला जाणीवपूर्वक काय करायची आहेत तर जागृतीमध्ये त्यांचं जे काही आहे लय मला कशात करायचं आहे तर त्या आत्म्यामध्ये लीन करायचं आहे. ही जी तुर्यावस्था आहे ही तुर्यावस्था जागृत अवस्थेमध्ये बघण्याची आहे. आणि त्यासाठी जे आहे तर आपल्याला उपनिषद या ठिकाणी मार्गदर्शन करते. आता पुढचा आणखीन एक बारीक मुद्दा या ठिकाणी उपनिषद म्हणतं, आपल्याला श्रुती माऊली सांगते थोडा विचार करा की माझ्या प्रत्येक अवस्था मलाच कळतो, दुसऱ्या कोणालाही कळत नाही. याचाच अर्थ माझी जागृत अवस्थेमध्ये मी काय काय बघितलं, डोळे उघडल्यानंतर मला काय काय दिसलं. मला काही गोष्टी दिसतील, माझ्या घरच्या लोकांना आणखीन त्या वेगळ्या काहीतरी दिसतील. साधा पेपर आल्यानंतर सुद्धा एखादी बातमी माझ्याकडून निसटलेली असते आणि दुसऱ्यांनी नेमकी तीच वाचलेली असते. याचाच अर्थ आपण काय बघतो जागृतीमध्ये हे आपल्यालाच माहिती आहे. सुषुप्तीमध्ये काय घडलेलं आहे, मला किती गाढ झोप लागलेली आहे हे मलाच कळतं. माझं स्वप्नही मलाच कळतं.
आणि त्यामुळे माझी तुर्या काय आहे, जर समजा मी त्या अवस्थेमध्ये गेले तर त्या ठिकाणी काय असणार आहे हेही मलाच कळणार आहे, हे दुसऱ्या कोणालाच कळणार नाही. मग आता इथे एक सिद्धांत येतो की ह्या चारही अवस्थेमध्ये एक तत्व जे आहे ते शाश्वत आहे, आणि ते शाश्वत आहे याचाच अर्थ त्या आत्म्याचा चारही अवस्थांशी काय आहे तर अन्वय आहे. चारही अवस्थांचा आत्म्याशी तर काय आहे तर अन्वय आहे. आणि म्हणून आत्मस्वरूप जे आहे, कुटस्थ जो आहे, तो ओंकार जो आहे तो चारही अवस्थेमध्ये आहे. पण जेव्हा मी जागी आहे तेव्हा मी स्वप्न बघते का? बघताच येत नाही. जेव्हा मी स्वप्नात असते तेव्हा मला जागृतीतलं काहीतरी कळतं का? काहीच कळत नाही. आणि जेव्हा मी गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये असते तेव्हा मला जागेपणातलंही काही कळत नाही आणि स्वप्नामधलंही काही कळत नाही. संपूर्ण विश्वच लयाला गेलेलं असतं, किंबहुना विश्वाचं अस्तित्वच लयाला गेलेलं असतं. नवे नवे माझं स्वतःचं अस्तित्वच लयाला गेलेलं असतं आणि तेही लयाला गेले हेही मला कळत नाही. इतकं गाढ अज्ञान तिथे आहे. आणि म्हणून ते गाढ अज्ञानाची दशा, तिथे अज्ञान आहे आणि म्हणून त्याला कारण देह म्हणतात. याच सुषुप्तीला कारण देह म्हणतात. जो आपला तिसरा देह आहे, हा तिसरा देह ओलांडून आपल्याला पलीकडे जायचं. मग ह्यालाच कारण देह का म्हणतात? कारण इथे आल्याशिवाय, सुषुप्तीत आल्याशिवाय जागृतीतही जाता येत नाही, आणि सुषुप्तीत आल्याशिवाय कुठे जाता येत नाही तर स्वप्न येत नाही. आणि म्हणून जागृतीलाही जो कारणीभूत आहे, सुषुप्तीलाही जो कारणीभूत आहे, अशा दोन अवस्थांना कारणीभूत असणारी जीवाची जी एक अवस्था आहे त्याच अवस्थेला काय म्हटलेलं आहे तर सुषुप्ती म्हटलेलं आहे. आणि ही सुषुप्ती जी आहे ती कोणाला कळते? ही ज्याची त्यालाच कळते. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा जो आहे तो अन्वय चारही अवस्थांमध्ये, या तीनही अवस्थांमध्ये आपल्याला अनुभवाचा विषय आहे. आता फक्त तुर्याचा आपल्याला अनुभव आहे की नाही माहिती नाही, आपण हळूहळू जाऊ पुढे, आहे किंवा नाही पाहू आपण. पण ह्या तीन ठिकाणी आत्म्याचा अन्वय आहे, पण प्रत्येक अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी काय आहे तर तो काय आहे? व्यतिरेक आहे. व्यतिरेक म्हणजे नाही. आणि म्हणून जागृतीमध्ये काय अवस्था नाही? जागृतीमध्ये स्वप्न नाही, जागृतीमध्ये सुषुप्ती नाही, सुषुप्तीमध्ये जागृती नाही आणि सुषुप्तीमध्ये स्वप्नही नाही, आणि स्वप्नावस्थेमध्ये जागृती पण नाही आणि स्वप्नावस्थेमध्ये काय नाही? सुषुप्त नाही. याचा अर्थ प्रत्येक ती जी जीवाची अवस्था आहे त्या एकाच अवस्था, ती अवस्था आहे. तिथे फक्त एकाच तत्वाचा अन्वय आहे, तो म्हणजे शुद्ध जाणीव, मी, अहम अहम अहम, म्हणजेच आत्म्याचा. बस, बाकी कसलाच अन्वय नाही. बाकी सगळा तिथे काय आहे तर व्यतिरेक आहे. आणि म्हणून व्यतिरेक म्हणजे नाहीचं साधन आहे, आणि अन्वय हे अनुभवाचं साधन आहे. आणि म्हणून अन्वयाने अनुभव घेणं आहे आणि व्यतिरेकाने काय आहे तर साधना करणं आहे. आणि म्हणून साधना ही व्यतिरेकाचीच झाली पाहिजे असं आपल्याला दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. आणि आता 3, 4 आणि 5 मंत्र जे आहेत ते 3 अवस्थांविषयी सांगणार आहेत. आपण त्याचा एकत्र अभ्यास करणार आहोत बरं का. आज आपल्याला हा सगळा विषय समजून घेऊ आपण. तिसरा मंत्र जो आहे तो जागृतीच्या विषयी सांगतोय. चौथा मंत्र जो आहे तो स्वप्नावस्थेविषयी सांगतोय. आणि 5वा मंत्र जो आहे तो सुषुप्तीविषयी सांगतोय. आपण काय करूया, त्याचा तौलनिकच अभ्यास करूया, म्हणजे लक्षात येईल की एकाच म्हणजे एकच गोष्ट तिन्ही अवस्थांमध्ये काय काय आहे ही जर बघितली तर आपल्याला ते विषयाचं आकलन होईल. आणि विषयाचं आकलन झालं तर अनुभवाच्या पातळीवरती जाणं आपल्याला सोपं पडेल. म्हणजे ज्याच्यासाठी आपण हे उपनिषद समजावून घेतोय, मला आत्मस्वरूपाची अनुभूती काय घ्यायची आहे नेमकी, ज्याच्यासाठी जी काही मदत आपल्याला हे मांडुक्य उपनिषद करणार आहे ते त्याचा नक्कीच त्याचा फायदा होईल. आता बघा, जागृत अवस्थेमध्ये काय आहे? जागृत अवस्थेमध्ये आपल्याला सगळं बाहेरचं जग दिसतं, म्हणून बुद्धी बाह्य पदार्थ ग्रहण करत असते. बुद्धी ही शरीराच्या उपाधीच्या आतमध्ये आहे, आणि ही बुद्धी जागृत अवस्थेमध्ये शरीराच्या बाहेर, शरीररूपी उपाधीच्या बाहेर जे जे काही पदार्थ आहेत, जे जे काही आकार आहेत, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, जे जे काही जड आणि चेतन आहे, त्या सगळ्याचं काय करते तर ते पदार्थ ती ग्रहण करते. याला काय म्हटलेलं? जागृत अवस्था म्हटले. आता स्वप्नावस्थेमध्ये काय आहे? स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आपण पदार्थच बघतो. स्वप्नामध्ये आपण डोंगर बघतो, स्वप्नामध्ये आपण
समुद्र बघतो, स्वप्नामध्ये आपण नातेवाईक बघतो, स्वप्नामध्ये आपण विवाह बघतो, स्वप्नामध्ये आपण जेवत असतो, स्वप्नामध्ये कधी दवाखान्यात गेलेलो असतो, अनेक गोष्टी आपण तिथे बघतो. याचाच अर्थ हे सगळे बुद्धी जी आहे या ठिकाणी प्रत्यक्ष एकही वस्तू नाही तरी सुद्धा अनुभव येतो. जिथे एकही प्रत्यक्ष वस्तू नाही तरी सुद्धा जे अनुभवाला येतं अशी जीवाची जी स्थिती आहे त्याला स्वप्नावस्था म्हटलेलं आहे. आता सुषुप्तीमध्ये हे द्वैतच मावळून गेलं. तिथे बघणारा मीही नाही आणि ज्याला बघायचंय ते काहीच नाही. त्यामुळे तिथे कोणता पदार्थ दिसतही नाही आणि कोणता पदार्थ अनुभवालाही येत नाही. आणि म्हणून बाह्य पदार्थ जे ग्रहण करणं जागृतीमधलं आहे ते तिथे काही नाही. पुढच्या मुद्द्यामध्ये आता आपल्याला श्रुती माऊली सांगते की अविद्यारूप बुद्धीने अविद्यारूप सृष्टी कळते. आता ज्या वेळेला मी झोपेतून उठते किंवा आम्ही झोपेतून उठतो, डोळे उघडल्यानंतर आपल्याला सगळं दृश्य दिसतं. दृश्य जग दिसल्याबरोबर कळतं हे माझं घर आहे, ही माझी गादी आहे आणि हे काय आहे तर आता माझी नोकरी आहे. आता हे सगळं काय आहे, मी आणि माझं हे सगळं जे काही कळतं याचाच अर्थ आपल्याकडे काय आहे, अविद्या आहे. कारण मी आणि माझं म्हणणं हेच मुळामध्ये भाषाच अविद्येची आहे. आपण जगतच असतो ते मुळे अध्यारोपामध्ये. आज डॉक्टरांनी समास घेतला होता समर्थांचा, मला आठवत आहे, देवबलात्कार समास. समर्थांचा तोच विषय आहे. आपण पूर्ण जीवन जे जगत असतो ते कशामध्ये जगत असतो तर अध्यारोपामध्ये, मायेमध्येच जगत असतो. त्यामुळे आपली भाषाच अध्यारोपाची असते. ती कधी सत्याची भाषा नसतेच. त्याचा फक्त अधिष्ठान जे ते सत्यरूपाने आहे. आता इथे तेच सांगितलेलं आहे, डोळे उघडल्याबरोबर जी सृष्टी कळते ती सृष्टी कशी आहे, ती अविद्यारूपच आहे. कारण आपल्याकडे अविद्या आहे आणि म्हणून जे दिसतंय आपल्याला, मराठीमध्ये म्हणतो ना, अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी. कावीळ झाल्यानंतर जग पिवळं दिसतं, तसं आतमध्ये अविद्या आहे म्हणून जग कसं दिसतं, नामरूपाने भरलेलं दिसतं. आतमध्ये आत्मा असेल तर जग आत्मरूप दिसेल. आतमध्ये परमात्मा असेल, जग परमात्मे स्वरूप दिसेल भक्तीच्या भाषेमध्ये. आतमध्ये ब्रह्म असेल, ज्ञान साधना केलेली, तर जग ब्रह्मरूप दिसेल. आपण जर अविद्येमध्ये जगतोय, मी आहे, माझं नाव हे आहे, मी जन्माला आलेलो आहे, हे माझी पोरं आहे, ते माझं घर आहे, असंच जर मी प्रपंचामध्ये जगत असेल तर मला सगळं दृश्य जग कसं दिसणार आहे, अविद्यारूपच दिसणार आहे. म्हणून अविद्यारूप बुद्धीने अविद्यारूप सृष्टी कळते. हे कुठे, जागृत अवस्थेमध्ये. आता लक्षात येईल, जागृतीमध्ये जे काही दिसतं ते अविद्यारूप आहे, ती अध्यारोपाची सृष्टी आहे. आणि मग हीच अवस्था आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये पण येते. स्वप्नावस्थेमध्ये काय घडतं, इथे ज्ञानमय बुद्धी आहे. इथे ज्ञानमय बुद्धी आहे याचा अर्थ बुद्धितत्व तिथे आहे. तिथेही मला काहीतरी भोग घडतायत, तिथेही मी काहीतरी पाहते. हे बघणं कसं आहे तर अंतःकरणावरती असणारे पूर्व संस्कार आहेत. याच अंतःकरणाच्या पूर्वीच्या संस्कारांनी मला बांधून टाकलेलं आहे. आणि ज्या विचारांनी मला बांधून टाकलंय, ज्या वासनांनी मला बांधून टाकलंय, त्या वासना काय होतात स्वप्नामध्ये, त्याच काय होतात आपल्या समोर येतात. बाहेरचं कुठचं येत नाही बरं का. आतमध्ये जन्मोजन्मी जे साचून ठेवले ना ते स्वप्नामध्ये दिसतं. लगेच पाहिलेलं दिसत नाही. किती जन्मांचे आतमध्ये बसलेले संस्कार आहेत, माहिती नाहीत आपल्याला ते. हे कसे दिसतात तर ज्ञानमय बुद्धीने दिसतात, पूर्व संस्काराने दिसतात. आणि मग या ठिकाणी अविद्या नाही आहे, पण त्या ठिकाणी ज्ञानमय बुद्धी आहे. आणि आता हीच अवस्था किंवा हाच जीव जेव्हा गाढ झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा तिथे लक्षात येतं, तिथे इच्छा नाही, तिथे कल्पना नाही, तिथे प्रेम नाही, तिथे स्वप्न नाही. हा द्वैताचा सगळा खेळ कुठे संपलेला आहे, सुषुप्तीमध्ये संपलेला आहे. आणि म्हणून सुषुप्तीमध्ये संपल्यानंतर लक्षात येतं की विलक्षणानंद आहे सुषुप्तीमध्ये. आपल्याला किती आनंद आहे. आपल्याला प्रत्येकाला अतिशय सुखाची दशा कोणती आहे तर ती सुषुप्तीची दशा आहे. आणि म्हणून गाढ झोप आपल्याला खूप बरी वाटते. कारण गाढ झोपेतून आपण उठलो की लगेच म्हणतो वा किती छान गाढ झोप लागली होती मला. पण कधी विचार करत नाही की गाढ झोप लागली हे कुणाला कळलं. याचा अर्थ हे ज्याला कळलं तो तिथे साक्षी रूपाने जागा आहे. एक तत्व तिथे नित्य जागा आहे. आणि ते तत्व म्हणजे नेमकं काय आहे
आता ते आत्मस्वरूप आहे, किंवा ते काय आहे ते ब्रह्मस्वरूप आहे, त्यालाच ओंकार म्हटलेलं आहे. पुढचं सांगितलं आता त्याच मंत्रामध्ये आणखीन आता 3 अवस्थांमध्ये काय काय दिले, की जागृत अवस्थेमध्ये व्यष्टीपिंड मायेचे स्वरूप जे आहे, म्हणजे हा जो जीव आहे तो त्या मायेमध्ये राहतो. कारण माईक देह आपण घेतलेला आहे, माईक देह असणारा जीवही माईक आहे. या मायेचं स्वरूप तो जाणतो आणि जागृतीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला ज्ञेय म्हणतात. आणि ते ज्ञेय वस्तू समजून घेण्यासाठी आपली वृत्ती इंद्रियांच्या मार्फत बाहेर जाते आणि जगामध्ये जाऊन त्या विविध गोष्टींचा भोग घेते, किंवा त्या गोष्टींचा काय आहे, ही वस्तू आहे, हे असं आहे, कळत नकळत ती भोग घेते, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये वृत्ती कशी आहे तर बहिर्मुख आहे. ज्या ठिकाणी वृत्ती बहिर्मुख आहे तिथे द्वैताची अनुभूती आहे. वृत्ती बहिर्मुख तिथे द्वैताची अनुभूती. आणि ही कोणाला येते तर व्यष्टी म्हणजे व्यक्तीला येते. प्रत्येक व्यक्तीला त्याची अंतःकरणाची वृत्ती एखाद्या इंद्रियांच्या मार्फत जेव्हा डोळ्यातून गेली तर रूप दिसेल, कानातून गेले तर शब्द ऐकायला येईल, स्पर्शाने गेली तर स्पर्श कळेल, रसनेने गेलं तर काय होईल तर त्याला त्याचा चव कळेल, घ्राणेंद्रियाने असेल तर त्याचा सुगंध आहे का दुर्गंध आहे ते कळेल. पण वृत्ती जी आहे ती ह्या दृश्य जगामध्ये जाईल, जागृतीमध्ये एखाद्या ज्ञेय गोष्टीला समजून घेण्याचा ती प्रयत्न करेल आणि त्यावेळेला तिला जो अनुभव आहे तिला तर तो द्वैताचा अनुभव आहे. आता हीच अवस्था जेव्हा स्वप्नामध्ये जातं तेव्हा काय घडतं बघा. स्वप्नामध्ये जागृतीच्या विषयाची जी चटक आहे, जागृतीचे जे विषय आपल्याला भावलेले आहेत, जागृतीचा ज्या विषयांचा अंतःकरणावरती ठसा उमटलेला आहे त्या विषयांची आसक्ती जीवाला कळत न कळत येते. आणि जेव्हा आसक्ती निर्माण होते तेव्हा प्रत्यक्षामध्ये विषय नाहीत तरीसुद्धा केवळ संस्कारांच्यामुळे ती सगळी आसक्तीमुळे ते सगळे विषय काय करतात, एका गंधर्व नगरीसारखे आपल्या समोर स्वप्न रूपाने नाचतात. आता हे नाचायला कोणी शिकावलं? हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात, नाचतात. कोणामुळे आले? आपल्या वासनेमुळे. त्या वासनांचे ठसे आपल्या अंतःकरणावरती आले म्हणून. याचा अर्थ ही दृश्य जी आपल्या समोर नृत्य करतात, नाचतात, समोर येतात, प्रत्यक्ष विषय नाही, पण त्या विषयांची असणारी आसक्ती इतकी जबरदस्त असते की त्या जबरदस्त आसक्तीमुळे काय होते, एक गंधर्व सृष्टी आपणच निर्माण करतो. आणि आपणच निर्माण केल्यामुळे काय करतो तर ती संपूर्ण स्वप्नसृष्टी आपल्याला दिसते आणि त्याच्या अनुभूती आपल्याला येते. आपण ते सगळं बघतो. या ठिकाणी प्रत्यक्ष विषय नाहीत तरीसुद्धा स्वप्न रूपाने ते आपल्यासमोर नाचतात आणि काही काळ आपण त्याचा अनुभव घेतो. आहे की नाही सगळ्यांना अनुभव? हे स्वप्नावस्थेमध्ये घडतं. आता जाऊ सुषुप्ती अवस्थेमध्ये. आणि जेव्हा सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो तेव्हा पहिल्यांदी काय घडतं, सगळे आकार नाहीसे होतात, सर्व नामं नाहीसे होतात, सर्व रूप नाहीसे होतात, वास्तवाचं भान जातं, कल्पना राज्य नाही आणि म्हणून वास्तवतेचं भान नाही, कल्पनेचं राज्य नाही, यातलं काहीही काय नाही. सुषुप्ती दशेमध्ये यातलं काहीच नाही. जागृतीमध्ये स्पष्ट आहे, स्वप्नामध्ये अस्पष्ट आहे आणि सुषुप्तीमध्ये यातलं काहीच नाही असं आपल्याला पुन्हा कोण सांगताय? श्रुती माऊली सांगते. पुढे त्यांनी म्हणले की बघा, जीव ज्या वेळेला जागृत अवस्थेमध्ये होतो तेव्हा त्याला भेदाची व्याप्ती जाणवली की त्याचा निराश करता येतो. जर त्यांनी वेदांत समजून घेतलेला असेल, संतांच्या चरणी जर ते जाऊन शास्त्र समजावून घेतलं असेल तर दृश्य जग दिसल्याबरोबर एखादा मोठा वृक्ष दिसला, वृक्ष दिसल्याबरोबर पहिल्यांदी काय दिसेल की एवढा मोठा वृक्ष आहे, इतकी सुंदर फुलं आहेत, इतकी सुंदर फळं आहेत, हे अप्रतिम सगळं सुंदर आहे. आपण त्या वृक्षाकडे बघताना विलक्षण आनंद होईल आपल्याला. हा फक्त होणारा आनंद हा द्वैतातला आनंद आहे. पण ज्ञानी मात्र काय बघतील की हे दिसणारं जे काही रूप आणि आहे वृक्ष, ह्याचा आधार कोणता आहे तर न दिसणारं मूळ हे या झाडाचा आधार आहे.
आणि म्हणून ते दिसत नाही, पण मुळाशिवाय वृक्षाला आधारच नाही. आणि म्हणून मूळ कोण बघतं? ज्ञानी आणि संत मूळ बघतात. का बघू शकतात? कारण दिसणाऱ्या दृश्य वृक्षाचा नाम आणि रूपाचा ते विचारांनी बाध करतात आणि त्या पाठीमागचं तत्व बघतात. याचा अर्थ दृश्य विश्वाचा बाध करता येतो. हे बाध करणं जागृतीमध्ये शक्य आहे, हे स्वप्नावस्थे करता येत नाही. आता हा बाध करता आला पाहिजे म्हणून साधना आहे. साधना कशासाठी करायची? तत्वदर्शन घडण्यासाठी साधना करायची, नामरूपाचा बाध करण्यासाठी साधना करून घ्यायची. आणि म्हणून सांगितले की जीवाला भेदाची व्याप्ती जाणवली की त्याचा निराश करता येतो आणि याने अद्वैताची अनुभूती येते. स्वप्नावस्थेमध्ये हे असं काहीच करता येत नाही. आणि आता सुषुप्तीमध्ये ही सोयच नाही आहे ना. सुषुप्तीमध्ये करावंच लागत नाही. अज्ञानाने का होईना आपण त्या दशेमध्ये जाऊनच पडतो. आता पुढे आणखीन सांगितलंय की जागृत अवस्थेमध्ये काय घडत असेल. सांगितलंय जागृत अवस्थेमध्ये आता आपल्याला नक्की माहिती आहे, दासबोधाचे आपण सगळे अभ्यासार्थी आहोत. पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत आणि अंतःकरण पंचक, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या 19 तत्व. 19 तत्व मुख्य जी आहेत ती बाह्य स्थूल अनुभव घेतात. 19 तत्व सगळी बहिर्मुख आहेत आणि बहिर्मुख असताना ती संपूर्ण विश्व बघतात. आणि विश्व बघतात म्हणजे आपल्या आजूबाजूचा असलेला समाज बघतात, आपल्या आजूबाजूचं सगळं दृश्य जग बघतात. आणि जेव्हा दृश्य जगत दिसतं, 19 तत्व जेव्हा बहिर्मुख आहेत आणि 19 तत्वांच्या साह्याने जेव्हा विविध आकार, नाम आणि रूपाची अनुभूती येते, तेव्हा मनुष्य विश्वामध्ये राहतो, विश्व बघतो. याचाच अर्थ त्याला विश्वाची अनुभूती येते. ही विश्वाची जी अनुभूती, जागृतीचा हा जो अभिमान आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला वैश्वानर किंवा विराट म्हणतात. जागृती अवस्थेमध्ये हे जे समजून घेणं आहे सगळं मला दिसतंय, हे ज्याला ज्याला कळतं, हे जे समजतं, त्याला अभिमान म्हटलेलं आहे. की कोणामुळे कळतं? ज्याच्यामुळे कळतं. हा वैश्वानर जो आहे, हाही ज्ञानस्वरूप असणारा, ज्याच्यामुळे हे कळतं, तेव्हा त्याला विराट म्हटलेलं आहे. हे संपूर्ण जे ज्याला आपण म्हटलेलं आहे की विराट म्हणजे ब्रह्मांडाचा स्थूल देह, हे जे विराट आणि वैश्वानर आहे, हे काय आहे? तर हे सगळं जागृत अवस्थेमध्ये कळतं. आता जागृत अवस्थेमध्ये जीवाला हे कळतं. आता स्वप्नावस्थेमध्ये काय घडतं सांगितलंय. लक्षात येईल की स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा हेच 19 तत्व आहेत. आपल्याला असं वाटतं की स्वप्नावस्थेमध्ये ही 19 तत्व नाहीत. ही 19 तत्व स्वप्नावस्थेमध्ये आहेत, पण ती सूक्ष्म आहेत. जागृत अवस्थेमध्ये ती स्थूल रूपाने आहेत. आणि म्हणून स्वप्नामध्ये आपण पळतो, स्वप्नामध्ये आपण जेवतो, स्वप्नामध्ये आपण कोणाशी तरी भांडतो, स्वप्नामध्ये आपण डोंगरावरती जातो, स्वप्नामध्ये आपण कधीतरी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये पोहायला जातो, आपण पळापळ करतो. याचा अर्थ शरीराच्या हालचाली करतो. म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण सगळे सूक्ष्म कार्यरत आहेत. हे कुठे सूक्ष्म कार्यरत आहेत? तर ही 19 तत्व सूक्ष्म अनुभव देतात. आणि हे सूक्ष्म अनुभव कोण आहे? तर हा सूक्ष्म अनुभव वासनांचे भक्षण करतो. का दिसतात ह्या? कारण गतजन्मीच्या असणाऱ्या वासना. आपण बघितलं वासना कशी निर्माण करते. वसवसती म्हणजे जी राहते, आणि जी राहते अंतःकरणावरती, जी जाता जात नाही, त्यालाच वासना म्हणतात. जी वास करून राहिलेली आहे, जाता जात नाही, ती वासना आहे. आणि अशी ती वासना जेव्हा अंतःकरणावरती आहे, तेव्हा ती 19 सूक्ष्म अनुभव जीवाला देते. याचं कारण जीवाच्या वासना. आणि म्हणून वासनांचे भक्षण जीव कधी करतो? आपल्याच वासनांचं भक्षण जीव करतो. केव्हा करतो? तर स्वप्नावस्थेमध्ये करतो. आणि तेव्हा प्रकाश कोणता आहे? तेव्हा ज्या प्रकाशामध्ये त्याला दिसतं, ज्या प्रकाशामध्ये कळतं, जे त्याला सगळं कळतं, त्याला काय म्हणतात? त्याला तेजस म्हणतात. या तेजसाच्या प्रकाशामध्ये, तेजसाच्या अभिमानामध्ये स्वप्नसृष्टी जीवाला समजते किंवा जीवाला ती कळते.
आणि म्हणून तिथला जो अभिमान आहे किंवा तिथला जो काही तत्व आहे त्याला काय म्हणतात तर तेजस. प्रकाशच आहे तो, पण तो बाहेरचा प्रकाश नाही, स्थूल प्रकाश नाही, तो अंतर प्रकाश आहे. मीराबाई म्हणते जिथे तेल नाही आणि वात नाही लागत. पण नित्य काय आहे? नित्य आहे. वरदानंद भारती म्हणतात आतमध्ये ज्योत नित्य चालू आहे. आतली ज्योत दाविती. आतमध्ये ती ज्योत आहे बाबा. अरे मग कृष्णाला विनंती करतायत त्या मुरारीला, विनंती ऐक कंसारी, मला ती आतली ज्योत तू दाखवून दे. मग हा तेजस आहे. ही स्वप्नावस्थेमधले जो आहे, म्हणजे स्वप्नावस्था बघणारा कोण आहे तर तो तेजस, तो अभिमान आहे. आणि आता जीव पुढे कुठे जातो तर तो सुषुप्तीमध्ये जातो. इथे केवळ ज्ञानतत्व आहे. तो आता ज्ञानतत्व असणारं हा ह्या वासनेंच्यापासून भिन्न आहे, वेगळं आहे. ते वेगळ्या स्वरूपात राहतं आणि तो केवळ ज्ञानमय आहे. इतका ज्ञानमय असणारा तो आता तो कोणता भोगच भोगत नाही, तो स्वस्वरूपात आहे. आणि जे स्वस्वरूपात असणारं, ज्ञानस्वरूपात असणारं, ज्ञानामध्येच तो जाऊन पडतो. आणि ज्ञानामध्येच जाऊन पडल्यामुळे तिथे एकही वृत्ती नाही, सगळ्या वृत्तींची निवृत्ती आहे. अहमवृत्तीचाच जिथे लय झालेला आहे, अशी जीवाची जी स्थिती आहे, ती ज्ञानमय असणारी जी स्थिती आहे, जीवाला ती ज्यानी जाणवली जाते त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला प्राज्ञ म्हटलेलं आहे. प्राज्ञ याचा अर्थ गाढ झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये जो असणारा सूक्ष्म अहंकार, काही कळत नाही तिथे, पण ती स्मृती आहे. आणि स्मृती असल्यामुळे त्या अवस्थेतून जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपण म्हणतो किती छान गाढ झोप लागलेली होती. आता हा जो कोणी आहे तो प्राज्ञ आहे. आणि म्हणून 3 अवस्थांचा जो आत्मस्वरूप जाणणारा अभिमान आहे तो वेगळा आहे. आणि जागृतीचा वैश्वानर किंवा विराट आहे, स्वप्नाचा तेजस आहे, आणि सुषुप्तीचा कोण आहे तर तो प्राज्ञ आहे. काय सुंदर आपल्याला आपल्याच सगळ्या अवस्थांचं वर्णन केले. आपण कधी इतका विचारच करत नाही. आणि मग लक्षात येईल की सगळीकडे मी एकच आहे बरं का. या 3 अवस्थांचा कोण आहे? या 3 अवस्थांना जाणणारा मी आहे. आणि या मीला एकाही इंद्रियांची आवश्यकता नाही आहे. लक्षात घ्या. ज्ञानासाठी आहे का गरज आहे का? काहीतरी स्वप्न बघण्यासाठी कोणत्या इंद्रियांची गरज आहे? सुषुप्तीमध्ये आत्यंतिक सुखाची दशा आहे, कोणत्या इंद्रियांची गरज आहे? इंद्रियांच्या शिवाय सुद्धा जीवाला आनंदाचा भोग घडू शकतो. ही अनुभूती आपल्याला घ्यायची आणि ह्याच्यासाठी उपनिषदांचा अभ्यास करायचा, बाकी कशासाठी नाही. काय कळलं पाहिजे की सुखरूप असणारा मी, मला केवळ आनंदाची अनुभूती मला फक्त उपनिषद देणार आहे. आणि मग आता पुढे श्रुतिमाऊली पुन्हा याच अवस्थेंचं वर्णन करताना सांगते की असं म्हटलेलं आहे की जागृत अवस्था कशी आहे तर जागृत अवस्थेतले भोग जे आहेत ते दीर्घ काळाचे आहेत. स्वप्नावस्थेमधले जे आहेत ते अल्प काळाचे आहेत. आता कालावधी कमी. जागृत अवस्थेमध्ये आपण बराच काळ जागे असतो म्हणून ते मोठे आहेत. स्वप्नावस्थेमध्ये कमी आहेत. पण जेव्हा स्वप्न बघत असतो तेव्हा तो इतका काळ गेलेला असतो, तो किती काळ गेलेला असतो आपल्याला कळतच नाही. पौराणिक कथा किंवा आपण एखाद्या सिरियल बघतो ना तेव्हा लक्षात येतं. एकदा म्हणे नारदांची परीक्षा घेतली भगवंतानी, आणि भगवंतांनी सांगितलं की नारदांना घेऊन गेले. आणि नारद म्हणाले मला तुमची काय बघायचे? माया बघायचे. भगवंत म्हणाले चल दाखवतो. आणि म्हणून घेऊन गेले म्हणे नारदांना एका नदी किनारी. आणि नदी किनारी घेऊन गेल्यानंतर मायाच दाखवायची म्हटल्यानंतर काय आली समोर एक सुंदर स्त्री. गेले आणि मग विवाह केला म्हणे, पोरं झाली. मग राज्यावरती बसले, राज्य मिळालं, सगळं वैभव मिळालं, पोरं गेली, दुःख करतायत, सगळं करतायत. आणि इतकं दुःख झालं, सुख उपभोगलं, दुःख उपभोगलं, सुख मिळालं, दुःख भोगलं. आणि मग जेव्हा दुःख सहन होईना तेव्हा भगवंताची आठवण आली. आणि मग सगळं सोडून लक्षात आलं, अरे मी इथे कुठं आलो, माझ्या नारायणाकडे मला जायचे. परत आले होते. याचा अर्थ विवाह झाला, पोरं झाली, पोरांची लग्न झाली, राज्य उपभोगलं, राज्यावरती बसले, हे सगळं झालं. आणि जेव्हा परत आले तेव्हा भगवंत म्हणाले अरे 1 तास झाले मी वाट बघतोय महर्षी आपली. म्हणजे 1च तास? अहो मी तर काय काय करून आलो. याचा अर्थ जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा काळाचं भान नाही. ती अल्पावधीचीच असतात, पण आपल्याला मात्र ती कशी वाटतात तर दीर्घकाली वाटतात. कारण का तर तेव्हा त्या अज्ञदशेमध्ये स्वप्न बघताना ती अत्यंत सत्य आहेत असंच आपल्याला वाटत असतं.
इथंही आपलं अज्ञान आहेच, अविद्या कार्यच करते. आणि त्यामुळे ती अत्यंत अल्पकाळ असली तरी ती कशी दिसतात, तर आपल्याला ती सत्य वाटण्यामुळे लाटतात. आणि सुषुप्तीमध्ये मात्र काय आहे, तर सुषुप्तीमध्ये काळाचं भानच नाही आहे. आणि म्हणून तिथे देशपरिच्छिन्नता, कालपरिच्छिन्न काहीच नाही. म्हणून तिथे कुठे आहे काय कसलंच भान सुषुप्तीमध्ये नाही. त्यानंतर हाच विषय त्यांनी पुढे सांगितलंय की जागृतीमध्ये ज्याचं भान आपल्याला होतं ती सृष्टी कोणती आहे, तर ईश्वर रचित सृष्टी आहे. बरं का, फार महत्त्वाचा भाग आहे. ईश्वर रचित सृष्टी, ईश्वर रचित द्वैत जे आहे ना, ते द्वैत आपल्याला कधीही त्रास देत नाही, कधीच त्रास देत नाही. ईश्वरांनी स्त्री पुरुष भेद केलेला आहे, ईश्वरांनी अनेक गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, त्या काहीच आपल्याला त्रास देत नाहीत. परमपूज्य डॉक्टर काका एक सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात, बघा जगामध्ये लक्षावधी स्त्री पुरुष आहेत, त्यात कोणीतरी मला त्रास देतं का? कोणीच मला त्रास देत नाही. ते म्हणतात एक स्वतःवरती प्रयोग करा. एखादी गाडी प्रवासाची येणार असेल लांबून, तर जाऊन स्टेशनवरती उभे राहा आणि बघा गाडीमधून हजारो लोक उतरतात. त्या हजारो लोकांकडे आपण त्रयस्थ वृत्तीने बघतो. त्यातले हजारो लोक बघितल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये एकही वृत्ती उमटत नाही. पण त्यातला एखादा आपला नातेवाईक असावा की आपण लगेच टाळ्या वाजवतो आणि त्याला बोलवतो. किंवा याच्या विरोधामध्ये जर एखादा आपला शत्रू असेल तर त्याला बघितलं तर आपल्या तळपायाच्या मस्तकाला जाते. याचाच अर्थ ईशसृष्टी जी आहे ती ईशसृष्टी आपल्याला अतिशय काय करत नाही, तर त्रास देत नाही. पण जागृत अवस्थेमध्ये जीवाला जो भोग घडतो तर ईश्वर रचित सृष्टीचं ज्ञान होतं, तेच भोग घडतात. आणि स्वप्नावस्थेमध्ये मात्र काय घडतं, तर जीवरचित सृष्टीचं ज्ञान आहे. स्वप्नामध्ये जगातलं ईश्वर सृष्टी आहे का? स्वप्नामध्ये काय दिसतं? ज्या माझ्या वासना आहेत, आता माझी वासना कोणाशी बांधली गेलेली आहे? अगदी आपण म्हणतो की मला स्वप्नामध्ये समर्थांचं दर्शन झालं. कल्पना करूया की स्वप्नावस्थेमध्ये मी सज्जनगडावरती गेले आणि सज्जनगडावरती मला समर्थांचं दर्शन झालं. याचाच अर्थ मला सज्जनगडाची अत्यंतिक प्रेमाची आसक्ती आहे आणि त्यांनी दर्शन द्यावी अशी ओढही आहे. याचा अर्थ ही जी सदिच्छा आहे, संवादी आहे, बरोबर आहे, सगळं चांगलं आहे. भक्तीच्या भाषेत असं असलंही पाहिजे, सगळं मान्य आहे. पण हे जेव्हा वृत्ती अत्यंतिक वासनेवरती जाऊन पडते ना, तेव्हा काय होतं, याचा अर्थ ही जी काही अवस्था आहे, हे जे स्वप्न काही पाहिलं कुठून आलं? हे जीवरचित द्वैत आहे, हे जीवरचित सृष्टीचं ज्ञान आहे. हे ईश्वररचित सृष्टी आहे का? ईश्वररचित त्यांनी आपल्या उपयोगासाठीच केलेलं आहे. पण जीवरचित सृष्टी जी आहे ती आपण आपल्याला पाहिजे तशी लावून घेतो. आणि म्हणून मराठीमध्ये म्हण येते की ध्यानी वसते मनी दिसे. याचाच अर्थ कुठेतरी आपल्या आतमध्ये असणारे जे हवं नको पण आहे हे कधीतरी कुठं आकार घेतं, तर ते स्वप्नावस्थेमध्ये आकार येतं. आणि म्हणून ही सृष्टी कोणती आहे, तर ही जीवरचित सृष्टी आहे. जीवरचित सृष्टी म्हणजे ज्याला मी आणि माझं म्हटलेलं आहे. माझं म्हटल्यानंतर दुःख होतं की नाही? माझी एखादी गोष्ट जर गेली तर आपल्याला किती दुःख होतं. संतांचं चरित्र बघितल्यानंतर लक्षात येतं. बेलसरे गुरुजी होते ज्यांनी आमचा गडावरचा दासबोध लिहिला बघा. त्या बेलसरे गुरुजींचं खूप सुंदर पुस्तक त्यांचं आत्मचरित्र आहे, आनंद साधना. त्या आनंद साधनेमध्ये त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिलं आहे, म्हणजे उदाहरण दिलं. ते असं म्हणतात की माझा एक पुत्र गेला आणि मी इतका विलाप केला, इतका विलाप केला, इतका विलाप केला, इतकं दुःख केलं, इतकं दुःख केलं, इतकं दुःख केलं की शेवटी म्हणे महाराज आले. ते महाराजांशी, महाराज तेव्हा नव्हते, म्हणजे गोंधळेकर महाराज तेव्हा नव्हते, पण ते महाराजांशी त्या प्लॅनचेटवरती बोलायचे. महाराज आले म्हणे. महाराजांनी विचारलं, काय रे इतकं दुःख करतोयस? काय करणार, तुम्हाला काय म्हणे माहिती, माझा मुलगा गेल्यानंतर काय दुःख होते तुम्हाला कसं कळणार? तर ते म्हणाले, अरे हो, पण हा जर अमेरिकेला गेला असता तर तुला दुःख झालं असतं का? नाही म्हणे, मग नसतं दुःख झालं, पण तो मला दिसला असता ना तेव्हा. मग म्हणे, चल तुला तुझा मुलगा मी आत्ता दाखवतो, मग तुझं दुःख कमी होईल का, असं त्यांनी महाराजांनी विचारलं. महाराजांचं सामर्थ्य होतं म्हणे, त्यांनी त्या पुस्तकात दिली. आणि महाराजांनी त्यांच्या सामर्थ्याने बेलसरे गुरुजींचा त्यांचा गेलेला मुलगा त्यांना क्षणकाल दाखवला. आणि जेव्हा दाखवला तेव्हा तो मुलगा म्हणाला म्हणे की बाबा मला पुढच्या प्रवासाला जाऊ द्या, कशाला अडकवताय मला?
याचा अर्थ जीव आपल्या हवे नकोपणाने सगळ्यांना बांधून ठेवतो आणि ही बांधून ठेवलेली जी सृष्टी आहे त्याला जीवरचित सृष्टी म्हणतात. ईश्वराने केलेली जी आहे ती ईश्वरचित सृष्टी आहे आणि ती कशी आहे, ती सगळ्यांना सारखी आहे. त्याचे नियम वेगळे आहेत, त्याचा कायदा वेगळा आहे, त्याला ऋत म्हटलेलं आहे, त्याला सत्य म्हटलेलं आहे आणि म्हणून ऋताशी आपला व्यवहार कसा असावा याला धर्म म्हटलेला आहे. म्हणून निसर्गाशी आपला व्यवहार कसा असावा ही धर्माचा विचार आहे त्या ठिकाणी. कसं आपण केलं पाहिजे, अर्थात आपल्या आत्ताचा तो विषय नाही, पण जीवरचित सृष्टी जी आहे ती कोणती आहे तर स्वप्नावस्थेतली आहे. आणि मग त्यानंतर लक्षात येईल की सुषुप्तीमध्ये ईश जीव द्वैतच नाही आहे, की ईश्वरचित सृष्टी नाही तिथे आणि जीवरचित सृष्टी नाही आहे, कोणतीच सृष्टी नाही. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जी ईश्वरचित सृष्टी आहे तीही त्या ठिकाणी नाही आणि स्वप्नामधली जीवरचित सृष्टी नाही, कोणतीही सृष्टी नाही, तरीसुद्धा जीवाला अतिशय आनंद कुठे आहे तर तो कुठे आहे तर त्या सुषुप्ती दशेमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये आहे. आता लक्षात येईल की या तीनही अवस्था लक्षात येईल. आता पुन्हा आपल्याला हे विसरायचंच नाही आहे की हे जे आपण सगळं समजून घेतोय तेव्हा आपल्याला पुन्हा समजून घेतलं पाहिजे की या तीनही अवस्थांमध्ये मी आहे. जागृत अवस्था ज्याला कळते तोही मी, याचा अर्थ तो मी म्हणजे कोण आहे, तो शरीरूपी मी नाही, तो कुटस्थ, तो आत्मा. स्वप्नावस्था ज्याला कळते तोही कोण आहे, तोही तो कुटस्थ आहे, तोच आत्मा आहे, तोच ओंकार आहे. आणि स्वप्न ज्याला कळते किंवा स्वप्न कळतही नाही आहे कारण तिथे सूक्ष्म भोग आहे पण त्याची स्मृती आहे, अत्यंतिक आनंदाची दशा आहे, तीही ज्याला कळते तेही काय आहे तर तेही तेच तत्व आहे. आणि म्हणून आत्म्याचा तीनही या अवस्थांमध्ये अन्वय आहे आणि प्रत्येक अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी काय आहे तर व्यतिरेक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. आता आणखीन पुढे ही सूक्ष्म अवस्था आपल्याला म्हणजे या तिन्ही मंत्रांमध्ये आपल्या सगळ्या अवस्थांचा इतका सूक्ष्म विचार केलेला आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की जागृत अवस्थेमध्ये आपली वृत्ती जी आहे ना ती सतत पांगते, इतकी पांगलेली असते, इतकी पांगलेली असते. बघा आपण कधीतरी, आता मी 2-4 दिवस सांगते, 2-3 दिवस आम्ही आपला तो रामोत्सव घेतला आणि सारखं म्हणायची की आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. बरं 2 मिनटं म्हणता म्हणता कुठं राम लक्षात यायचं, ती वृत्ती कुठं स्वयंपाकघरात जायची, कुठं भाजीमध्ये जायची, कुठं त्या मोबाईलमध्ये जायची, कुठं त्या टी व्हीमध्ये जायची, कुठे ते मोदी दिसले तिकडे पळायची. आपलीच वृत्ती कुठं कुठं पळते आपल्याला कळतं काय. निर्णय केला आहे की ना रामनाम घ्यायचं, पण ते राम सोडून सगळं आठवतं आपल्याला. याचाच अर्थ वृत्ती जी आहे ती सतत पांगली जाते आणि म्हणून कधी ती कुठे जाते तर एका विषयावरती जाते. कधी तिला खावंसंच वाटतं, कधी तिला काहीतरी बघावंसंच वाटतं, कधी तिला ऐकावंसंच वाटतं, कधी तिला पेपरच वाचावासा वाटतो. याचा अर्थ जागृत अवस्थेमध्ये अखंड वृत्ती जी आहे ती पांगलेली आहे आणि पांगलेल्या वृत्तीमुळे काय आहे तर सतत आपल्याला सुखदुःखाचा अनुभव आहे. कारण जी वृत्ती अत्यंतिक अनुकूल होते तिथे आपल्याला सुख होतं आणि जे आपल्याला प्रतिकूल होतं ते आपल्याला काय होतं तर दुःखदायक वाटतं. आणि म्हणून जागृतीमध्ये सुखदुःखाचा अनुभव काय आहे कारण वृत्ती सतत पांगलेली आहे, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर, दुसऱ्या विषयावरून तिसऱ्या विषयावर जाणार आहे. आणि म्हणून सुखदुःख हे सगळं काय आहे, हे आपल्याला सुखदुःखच मिळणारं काय आहे. कारण सुख आणि जेव्हा दुःख आपण भोगतो तेव्हा 3 गोष्टी आहेत, म्हणजे त्रिपुटी आहेत. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, ध्याता ध्येय आणि ध्यान, भक्त भक्ती आणि भगवंत, हे 3 गोष्टी आहेत. उपासक, उपासना आणि उपास्य दैवत, 3 गोष्टी. कुठेही गेलात तरी त्रिपुटी आहेच. ह्या ज्ञेय वस्तू ज्या सगळ्या जाणणाऱ्या तुम्ही आम्ही आहोत. हे सुखदुःख जे आहे तो भोगणारा जीव काय तो सतत त्रिपुटीमध्ये आहे आणि त्रिपुटीमध्ये असल्यामुळे तो सतत द्वंद्वाचा म्हणजे द्वैताचा अनुभव घेतो. हे जागृतीमध्ये घडतं. आता सुषुप्तीमध्ये काय घडतं, आता लक्षात येईल की सुषुप्तीमध्ये सुद्धा हेच घडतं. पुन्हा हे सूक्ष्म आहे, लक्षात घ्या. कारण सुषुप्तीमध्ये सुद्धा आपण बघत असतो, सुषुप्तीमध्ये कुणाशी तरी वादत असतो, सुषुप्तीमध्ये कुणावरती तरी प्रेम करत असतो. याचाच अर्थ स्वप्नातही आपली वृत्ती पांगलेलीच असते. ती शांत असते का, एकाकार असते का,
जर वृत्ती शांत एकाकार असती तर स्वप्नच पडलं असतं का? स्वप्न पडलंच नसतं. आमचे मारुती बुवा गडावरचे म्हणायचे, बुवांना कधी विचारलं, बुवा स्वप्न पडलं, बुवा म्हणतात स्वप्न पडलं याचा अर्थ तुम्ही साधकच नाही. आमच्या परमपूज्य मंदाताईंना विचारायचं, मंदाताई एखादा दृष्टांत स्वप्न पडलं तर याचा अर्थ सांगा. मंदाताई म्हणतात, स्वप्न पडलं ना याचा अर्थ ते भारूड आहे, त्याला अर्थच नाही. मंदाताई काय किंवा मारुती बुवा काय यांनी स्वप्नांना कधी महत्त्वच दिलं नाही. का दिलं नाही? कारण आमचे परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, हे दोघंही संन्यासी आहेत आणि जे संन्यासी आहेत त्यांचं जीवन जगणं कशामधलं आहे? अजातवादामध्ये जगणारे आहात. आणि तुम्ही आम्ही जे आहोत ते तुम्ही आम्ही कशामध्ये जीवन जगतो? तर आम्ही मायेमध्ये जगतो. आणि जेव्हा मायेमध्ये राहतो तेव्हा आपल्याला मायावाद स्वीकारला पाहिजे ना. याचा अर्थ अध्यारोपाची भाषा करूनच आपल्याला हे सगळं माया स्वीकारूनच आपल्याला साधना करावी लागेल. आणि म्हणून स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा काय आहे तर हेच घडणारं आहे. तिथे वृत्ती आहे, तिथे त्रिपुटी आहे, तिथेही द्वंद्व आहे. आणि म्हणून स्वप्नामध्ये अनेक गोष्टी दिसत आहेत आणि ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या ज्याला दिसत आहेत तो मी आहे. म्हणून मला स्वप्न दिसते, स्वप्न कोणाला दिसतंय? माझ्या स्वप्नाचा अनुभव मी तुम्हाला तसाच्या तसा देऊ शकते काय? नाही ना देऊ शकत. याचा अर्थ तो देताही येत नाही आणि घेताही येत नाही. आणि म्हणून स्वप्नामध्ये तेच घडणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि तिथेही काय आहे तर स्वप्नामध्येही द्वैत आहे, स्वप्नामध्येही त्रिपुटी आहे. आणि आता सुषुप्तीमध्ये सांगितलंय, सुषुप्तीमध्ये लक्षात आले तर सुषुप्तीमध्ये काय आहे तर तिथे द्वैतच नाही. सुषुप्तीमध्ये काय आहे? उपनिषद आपल्याला मांडुक्य उपनिषद सांगते, सुषुप्तीमध्ये केवळ अवीट काय आहे तर आनंद आहे. केवळ सुखाची अनुभूती आहे. सुखाच्या अनुभूतीशिवाय तिथे दुसरं काहीच नाही. कारण तिथे द्वैत नाश आहे, तिथे त्रिपुटीचा नाश आहे. आणि जिथे त्रिपुटीचा नाश आहे तिथे एका आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. एक खूप सुंदर दृष्टांत परमपूज्य मंदाताई देतात. फारच सुंदर दृष्टांत, अतिशय चपखल दृष्टांत आपण समजून घेऊ म्हणजे सुषुप्तीमध्ये आपल्याला आनंद काय कळू शकेल. त्या म्हणतात की दिवसभर कल्पना करा की आपण दिवसभर ज्या काही गोष्टी करतो, आपल्या घरी एखादा समजा उत्सव आहे, ज्या उत्सवामध्ये मी दिवसभर गोष्टी केलेल्या आहेत, उत्सवामध्ये दिवसभर मी सुंदर कपडे घातले, दिवसभर दागिने घातलेले आहेत, दिवसभर काही अनेक प्रकारचे भोग भोगलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी मला दिवसभर अतिशय आनंदात देतात. म्हणजे उत्तम कपडे, उत्तम दागिने हे जागृत अवस्थेमध्ये मला अतिशय आनंद देतात. किंवा एखादी बाई जिचा नुकताच विवाह झालेला आहे, जिने एखाद्या छोट्याशा लहान बालकाला जन्म दिलेला आहे, जी नुकतीच माता झालेली आहे, ती माता झालेली ती जी काही स्त्री आहे तिला त्या बालकाविषयी विलक्षण प्रेम आहे. ते प्रेम तिला इतकं विलक्षण आहे, दिवसभर ती त्या बालकाकडे बघते, त्या बाळाच्या अंगावरती हात फिरवते, सगळे काय त्याचे लाड करते, सगळं करते. पण ज्या वेळेला तिला सुषुप्तीमध्ये जायचंय त्यावेळेला, किंवा तुम्ही आम्ही दिवसभर जे दागिने घातलेत, कपडे घातलेत, जेव्हा मला झोपायचंय त्यावेळेला आपण सगळे दागिने काढून ठेवतो, नवीन कपडे काढून ठेवतो, अंगावरचे दागिने काढून ठेवतो. एवढंच नव्हे तर ज्या हिऱ्याच्या कुडीनी, ज्या मंगळसूत्र दिवसभर मिरवलेलं असतं ते सुद्धा आपण काढून ठेवतो. आणि का काढून ठेवतो? तेव्हा आपण जुने कपडे घालतो, अगदी जुने मऊ मऊ असतात, जे अगदी झालेले असतात ते कपडे घालतो. जुने ठेवणे समर्थांची भाषा आहे. ते जुने ठेवणे जे आहे ना ते आपल्याला तिथे जेव्हा मिळणार असतं तेव्हा जुनं आणि जीर्ण वस्त्रच लागतं, तिथे नवीन वस्त्र चालत नाही. ते सगळं काढून ठेवतो आणि मग आपण गाढ झोपेत जातो. कारण गाढ झोपेमध्ये सुवर्णाचे अलंकार, हिऱ्याचे अलंकार आनंद देऊ शकत नाहीत. जे छोटं बालक त्या मातेला दिवसभर आनंद देतं, जेव्हा तिला अत्यंतिक सुखाच्या दशेमध्ये, सुषुप्ती दशेमध्ये जायचंय तेव्हा ती आई त्या छोट्याशा 2-4 दिवसाच्या बालकाचा हात सुद्धा आपल्या शरीरावरनं, हातावरनं अलगद बाजूला करते, तोही विषय ती बाजूला करते आणि ती सुखाच्या स्थितीमध्ये जाते. याचा अर्थ जिथे मला निर्विषय आनंदाची प्राप्ती आहे तिथे एकही सविषय आनंद चालत नाही, हा सिद्धांत आपल्याला श्रुती सांगते. समजून घ्यायला लागेल बरं का. निर्विषय आनंद जिथे मला पाहिजे तिथे मला सविषय आनंद चालत नाही आणि सविषय आनंद मला अखंड सुख देऊ शकत नाही.
मग अखंड सुख आनंद सुखाची दशा कुठे असेल तर ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच आहे. आणि म्हणून सुषुप्तीमध्ये जी आहे ती विलक्षण आनंदाची असणारी ती दशा जी आहे ती जीवाला तिथे विलक्षण आनंद देते. आणि म्हणून तिथे कोणताही विषय नाही, अविट आनंद आहे, केवळ आनंद आहे, केवळ सुखाची अनुभूती आहे. आणि त्रिपुटीचा नाश आहे. तिथे आनंद भोगणारा कोणीच नाही, भोग भोगणारा कोणीच नाही. किंबहुना भोगणारा जो मी आहे, अहम वृत्ती जी आहे ती अहम वृत्तीच कुठे आहे तर ती कोणाला अहम म्हणणार? अहम म्हणणारीच जर ती आहे ती त्याच्यामध्येच विलीन झालेली आहे, तीच झालेली आहे. आणि म्हणून सिनर हॅज बिकम सीन, बस काही तिथे काही शिल्लकच नाही काय. अशी ती जी स्थिती आहे ती सुषुप्ती स्थिती आहे. आणि म्हणून हे तिन्ही मंत्र जागृती अवस्थेमध्ये काय काय घडतं, स्वप्नामध्ये काय काय घडतं आणि सुषुप्तीमध्ये काय काय घडतं, आणि या तिन्ही ठिकाणी एक तत्व मात्र साक्षी रूपाने नित्य जागृत आहे. आणि तो आत्मा किंवा तो कोण आहे तर तो मी आहे. आणि ते आत्मस्वरूप ते कुटस्थ मी आहे, तो आत्मा ते कुटस्थ तेच ब्रह्म आहे. आणि तोच काय आहे तर तोच ओंकार आहे आणि तेच मी आहे. आधी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. नाही तर ते ब्रह्म म्हटलं तर ते झालं, ते झालं, ते प्रज्ञानम ब्रह्मसारखं झालं. ते मी आहे हे आपल्याला पुन्हा समजून घ्यावं लागेल. आणि ह्या अशा तऱ्हेने पूर्ण आत्म्याचा तिन्ही अवस्थांमध्ये काय आहे तर तो अन्वय आहे. याचा अर्थ तो सर्वच अवस्थांमध्ये आहे हे सांगितलेलं आहे. आणि आता हे सगळ्या तिन्ही अवस्थांचं अगदी व्यवस्थित आपण वर्णन बघितलं आणि मग आपल्याला 6व्या मंत्रामध्ये उपनिषद घेऊन जाते. आणि मग त्यांनी म्हटले की एषः सर्वेशः, एषः सर्वज्ञः, एषः सर्वांतरेभ्यः. आता हा जो आत्मा आहे कुठे कुठे आहे तो सांगितलाय आणि कसा आहे, त्याला काय म्हणतात, त्याचं स्वरूप काय आहे. एषः सर्वेश्वरः, सर्वांचा असणारा ईश्वर. माऊलींची सुंदर आहे, सर्वांची हृदय देसी मी अमुका आहे ऐसी, जी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. फार सुंदर म्हणतात माऊली. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अहम अस्मी, अहम अस्मी, अहम अस्मी हे स्फुरण आहे. मी आहे, मी आहे. अत्यंत शुद्ध जाणीवेचं स्मरण आहे. समर्थ त्याला शुद्ध जाणीव म्हणतात. माऊलीने त्याला अहम म्हटलंय. सर्वांची हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, मी कुणीतरी आहे, मी आहे, मी आहे हे जे आहे. एषः सर्वेश्वरा, हाच सर्वेश्वर आहे. कारण सर्वांच्या अंतरंगामध्ये तोच ईश्वर आहे. माझ्याकडे एक आणि तिकडे तो आहे. समर्थ म्हणतात पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची ती जीवी, ऐसी नव्हे उठा ठेवी. परमार्थामध्ये असली उठाठेवच नाही आहे समर्थ म्हणतात. जे काही येतंय एकच आहे, तत्व एकच मुळामध्ये. म्हणून एषः सर्वेश्वरा, एषः सर्वज्ञ, हाच सर्वज्ञ आहे. सर्व काही जाणणारा तोच आहे. तो सर्व जाणणारा आहे. आपल्याला असं वाटतं अजून आपल्याला आपण सर्वज्ञ आहोत असं वाटतच नाही, आपण अज्ञानीच आहोत असं वाटतं. आणि म्हणून आम्ही हे पुस्तक वाचतो, हे ग्रंथ वाचतो, ते ग्रंथ वाचतो, ते ग्रंथ ते ग्रंथ इतके ग्रंथ वाचले, काय मिळालं? डॉक्टर काका म्हणतात माहिती गोळा केली. आणि मी माहिती गोळा केली की मी दुसऱ्यांना माहिती देणारा इन्फॉर्मेशन ब्युरो होतो म्हणे. पण स्वतः मी ज्ञानस्वरूप हे कळतच नाही. आणि म्हणून मी ज्ञानी हे पाप, मी तो ज्ञानस्वरूप. मला ज्ञानी नाही व्हायचंय, मला ज्ञानस्वरूप व्हायचंय. मला सुखी नाही व्हायचंय, मला सुखस्वरूप व्हायचंय. काय होणं आहे आणि काय असणं आहे. आपण आत्ता ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतोय, आपण आत्ता सुखी होण्याचा प्रयत्न करतोय. पण संत म्हणतात सुखी पण होऊ नका आणि ज्ञानी पण होऊ नका. मग कोण आहे सर्वेश्वर? सर्वेश्वर ईश्वर आहे, सर्वज्ञ ईश्वर आहे. एषः सर्व अंतरेभ्यः, सर्वांच्या अंतरंगामध्ये आणि सगळ्यांच्या बहिरंगामध्ये एकमेव तत्व आहे, ते म्हणजे ते ईश्वर तत्व आहे. मग आता तोच कोण आहे तर प्राज्ञ हा सर्वांचा ईश्वर आहे, सर्वज्ञ आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे. सर्व जीवांची उत्पत्ती आणि लयाचं स्थान कोण आहे तर तो प्राज्ञ आहे. प्राज्ञ प्रकर्षणेन ज्ञायते ज्ञान स एव प्राज्ञ. जिथे ज्ञान प्रकर्षणाने कसं आहे तर अत्यंत प्रगटच आहे,
आणि ज्ञानच जिथे ज्ञानाला प्रगट करणारी अशी ती स्थिती कोणती आहे किंवा ते जे तत्व कोणतं आहे तर ते प्राज्ञ तत्व आहे. आणि म्हणून एषः सर्वेश्वर, हा एषः काय तर हा सर्वेश्वर आहे. जीवमात्रांना कर्मानुसार अनुशासन करणारा कोण आहे तर तो हाच ईश्वर आहे. मग तो ईश्वर कुठे आहे तर तो अंतरंगातच आहे आणि सगळ्यांना अनुशासन करणार आहे. केवळ मलाच नाही बरं का, मला तर तो करणारच आहे आणि म्हणून त्याच्यापासून काहीच लपवून राहत नाही. आणि एकदा हे पटलं की मग आपण चुकीचं कोणतं कर्म करणारच नाही ना. आणि मग त्या ईश्वराचं स्वरूप काय आहे, तोच काय आहे तर तोच ओंकार आहे आणि तोच प्राज्ञ आहे आणि तोच त्याचा पाद आहे. ते सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्ता समोर मला 5-5 झालेले दिसत आहेत. आपली वेळ संपली आहे. मी आत्तापर्यंत सगळी केलेली सेवा जी आहे ती त्या वेदोनारायणाच्या चरणी समर्पित करते आणि उद्या ह्याच उपनिषदाचं थोडं चिंतन आपण पुढे करूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. तत्सत.